यामध्ये लाखो लोक सहभागी झाले होते बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने बैल हा शेतकऱ्यांचा सोबती असतो, साथी असतो आणि शेतकऱ्यांसाठी देखील ही बैलगाडा शर्यत अतिशय महत्वाची ठरली. मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॉर्च्युनर, त्याचबरोबर थार गाडी, ट्रॅक्टर, टू व्हीलर अशी मोठी बक्षिसं त्या ठिकाणी लावली होती आणि एक शेतकरी 10-15 लाख रुपये त्याच्यावर कर्ज होतं, तो फॉर्च्युनर जिंकला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा लाडक्या बहिणींचा सहभाग देखील या बैलगाडा शर्यतीमध्ये होता. हा देखील इतिहास होता. श्वानांची शर्यत होती, म्हणजे बैल हा आपला शेतकऱ्यांचा मित्र आणि श्वान हा शेतकऱ्यांचा प्रामाणिक मित्र, अशा शर्यती त्या ठिकाणी रंगल्या होत्या आणि चंद्रहार पाटील यांनी अतिशय उत्तम आयोजन त्याचं केलं त्याबद्दल. आणि आज बक्षीस समारंभ होता. मी मनापासून सगळ्यांना ज्यांना पारितोषिक मिळालंय, जे विजेते आहेत, त्यांचं अभिनंदन करतो. महत्वाचं आहे. अजित पवारांचं असं म्हणणं आहे की खात्यानं असं कळवलंय की हे बिबटे काही जंगलातले नाही आहेत, त्यांची पैदाशी उसांमध्येच झालेली आहे. नाही, आज मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक झाली. अजितदादाही होते आणि आम्ही सगळेच होतो. त्यामध्ये जे काही पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, शिरूर असेल, पारनेर असेल, अहिल्यानगर असेल, या अनेक ठिकाणी बिबट्यांची जी दहशत पसरलेली आहे आणि लोक भयभीत झालेले आहेत. मी स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून आलो आणि दिवसा ढवळ्या बिबटे तिकडे फिरताना लोक पाहत आहेत. त्यामुळे आजची बैठक अतिशय महत्वाची होती आणि त्यामध्ये जो बिबट्या गावठाणाकडे, घराकडे, या ठिकाणी शेतीकडे येतो आणि त्याला तात्काळ जेरबंद करण्याचा निर्णय झालेला आहे. ट्रँग्युलाइज करणं आणि त्याला जेरबंद करणं, यासाठी निवारा केंद्र वाढवणं हाही निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर जो नरभक्षक आहे त्याला, नरभक्षक बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचाही निर्णय झालेला आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाचे जीव वाचले पाहिजे. तिथल्या लहान मुलांमध्ये एक भीतीचं वातावरण झालंय, पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग, पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट अशा प्रकारचे वन खात्याचे टीम आणि पोलीस या सगळ्यांनी गस्त वाढवणे, पेट्रोलिंग करणे, त्याचबरोबर या बिबट्यांचा जो काही वावर आहे तो कमी करणे, अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले. त्याचबरोबर पिंजरे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हे देखील झालंय आणि रेस्क्यू सेंटर जे आहे ते वाढवणं, याच्यावर देखील निर्णय झालेला आहे. आणि मला वाटतं की ही जी काही टीम आहे